नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत कोल्हापूरच्या महादेवी हत्तीनी माधुरी हिच्याविषयी एक सविस्तर व्हिडिओ. चला तर. पार्श्वभूमी: कोल्हापुरातील एका खासगी ट्रस्टद्वारे माधुरी या हत्तीणीचं पालन पोषण केलं जात होतं. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे, मंदिराच्या पूजेमध्ये रोज येणे आणि अनेक लोकांना दर्शनासाठी उपस्थित राहणे, अशा अनेक गोष्टींमुळे माधुरी हे आकर्षणाचं केंद्रबिंदू बनली होती. पण ह्या हत्तीणीच्या तब्येतीविषयी आणि तिच्या पालन पोषणाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तिच्या पायाला जखम झाली होती, तिला पुरेसं चालणं होत नव्हतं आणि नैसर्गिक वातावरणापासून देखील ती दूर होती. यावर काही कार्यकर्ते आणि वन्यजीव प्रेमी यांनी आवाज उठवायचं ठरवलं होतं. विवाद आणि कारवाई: माधुरीच्या आरोग्यावर प्रश्न निर्माण झाल्यावर अनेक NGO आणि प्राणीप्रेमी कोर्टात याचिका दाखल केली. कोल्हापूरमध्ये भावना तीव्र झाल्या होत्या. काही जण म्हणाले माधुरी आपल्या कुटुंबासारखी आहे, तर काहींनी सांगितलं तिच्या आरोग्यासाठी जंगल सदृश्य वातावरणामध्ये तिला पाठवणं गरजेचं आहे. कोर्टामध्ये अखेर वन विभागाला आणि केंद्र सरकारला वन्यजीव संस्थेला कारवाई करण्याचे आदेश दिले. एका तपासणीनंतर निर्णय झाला की माधुरीला गुजरातमधील वंतारा रेस्क्यू रिहॅब सेंटरमध्ये हलवण्यात यावं. वंतारामध्ये स्थलांतर: अखेर माधुरीला सर्व वैद्यकीय चाचण्या आणि योग्य त्या वाहनात सुरक्षित उपायांसह गुजरातमध्ये हलवण्यात आलं. वंतारा ही संस्था विशेषतः आजारी, दुखापत झालेल्या आणि वयस्कर हत्तींसाठी तयार करण्यात आलेली आहे. इथे नैसर्गिक वातावरण, मोकळा परिसर, वैद्यकीय सुविधा आणि प्रशिक्षित कर्मचारी आहेत. सध्या माधुरीची निगा अतिशय व्यवस्थित घेतली जाते आणि तिथे तिच्या सोबत इतर हत्ती देखील आहेत. तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सध्या भर दिला जातोय. जनतेच्या भावना आणि पुढे काय? कोल्हापुरात अनेक लोक अजूनही भावनिकदृष्ट्या माधुरीशी जोडले गेलेले आहेत. तिचं गाव, तिचं मंदिरातलं स्थान, सगळे लोक अजूनही तिला आठवत आहेत. पण तिच्या आरोग्यासाठी हा निर्णय आवश्यक होता हे अनेकांना आता समजू लागले. पुढील काळात वंतारामधील रिपोर्ट्स, तिचे आरोग्य, तिचे वर्तन याबद्दलची माहिती वन विभागाकडून वेळोवेळी दिली जाणार आहे. मित्रांनो, प्राणी हा भावना असलेला सजीव आहे. त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. माधुरीला आपण नक्कीच आठवत असू, पण तिच्या चांगल्या जीवनासाठी आपण तिला मुक्त आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटीपर्यंत मी सोहम तुमचा निरोप घेतो. नमस्कार.